नमस्कार बदलापूरकर. बदलापूर न्यूजच्या विशेष फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपल्या सोबत आहेत बदलापूरच्या नगराध्यक्षाच्या अधिकृत विजेत्या रुचिताताई घोरपडे. आज आपण त्यांच्यासोबत एक संवाद साधणार आहोत. काय म्हणता, नगराध्यक्षापदी निवड झालेली आहे, जनतेने अखेर तुम्हाला निवडून दिलेले आहे, कशी आहे भावना? खूप उत्साह आणि खूप आनंद आहे की जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल. कारण काय आमचं काम, जी ओळख आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगत आलेलो आहे की आम्हाला मतदान का करा, तर ती आमची भावना जनतेने एक्सेप्ट केलेली आहे आणि आम्हाला भरघोस मतदान करून विजयी केलेले आहे. खूप खूप तुमच्या माध्यमातर्फे आम्ही पूर्ण बदलापूरच्या तमाम जनतेचं खूप खूप आभार मानते की त्यांनी जो विश्वास दाखवलाय तो आम्ही नक्कीच खरा ठरवू. अगदी मी तर म्हणते की दुहेरी विजय तुमचा झालेला आहे, कारण तुमचा प्रभाग 3B मधून पण तुमचा विजय झालेला आहे, 3A मधून सुद्धा तुमचा विजय झालेला आहे. निवडून आल्यानंतर सर्वात पहिले कार्य तुमचं कोणतं असणार आहे? निवडून आलेल्यावर आता मोठे मोठे प्रकल्प आपल्या बदलापूरमध्ये आणलेले आहेत. म्हणजे मेट्रोचं काम आहे, आपल्या 3ऱ्या 4थ्या लाईनचं रेल्वेचं काम आहे. रेल्वेचे 15 डब्याच्या गाड्या आपल्या बदलापूरपर्यंत आणायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना मी सगळ्यात प्रामुख्याने पाठपुरावा त्याचा करून लवकरात लवकर ते कसं काम पूर्णत्वात येईल ह्याच्यासाठी काम करणार आहे. विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे सुद्धा आपल्याला टाटा कंपनीकडून पण वीज मिळणार आहे, त्याच्यासाठी पण पाठपुरावा करणार आहे. 260 कोटीची पाण्याची योजना जी मंजूर झालेली आहे ती पण लवकरात लवकर मार्गस्थ लावून लोकांचे प्रश्न कसे सुटतील ह्याच्यासाठी जास्त स्वच्छता झाली, बदलापूरच्या नागरिकांचं आरोग्य झालं की जेणेकरून आपल्या बदलापूरमध्ये सुसज्ज असं एक शासकीय रुग्णालय आपल्याला मंजूर झालेलं आहे. त्याचं लवकरात लवकर काम पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी ते उभं करायचं आहे. असे भरपूर प्रकल्प आहेत मोठे मोठे. बॉटॅनिकल गार्डन आहे, एक स्टेडियम, मोठ्या वानखेडे स्टेडियम सारखं स्टेडियम एक आपल्या बदलापूरला व्हायला पाहिजे. कारण बदलापूरमध्ये खूप खेळाडू आहेत. आम्ही आता आमचा छोटासा जिमखाना बांधलाय, त्याच्यामधूनच किती खेळाडू प्रोफेशनल ट्रेनिंग घेत आहेत आणि पुढे शिकायला जात आहेत आणि आपल्या बदलापूरचं नाव रोशन करतायत. तर त्याच्यासाठी सुद्धा घोरपडे सर आणि आम्ही जास्तीत जास्त त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. भरपूर अशी कामं आहेत की जी ठरवली आहेत जनसेवेसाठी. आमचा प्रभाग जसा आहे तसे प्रभाग पूर्ण बदलापूरमध्ये, शहरामध्ये कसे होतील, एक बदलापूरला स्मार्ट सिटी बनवण्याचं आमचं जे स्वप्न आहे त्याच्यासाठी जास्त करून आम्ही काम करणार आहे. आपल्यासोबत राजेंद्र सर देखील असणार आहेत, आपण त्यांच्यासोबत पण एक संवाद साधणार आहोत. कशी आहे विजयाची भावना? खूप उत्साहाचं वातावरण आहे. जनतेच्या मनातला नगराध्यक्ष झालेला आहे आणि आता अपेक्षा आहेत की आपण काय करणार. मला वाटतं की 27 तारखेला आपले सन्माननीय मुख्यमंत्री या बदलापूरला आले होते आणि तेव्हाच त्यांनी स्मार्ट सिटीची घोषणा केली आणि मला वाटतं की स्मार्ट सिटीच्या दिशेने आम्ही पहिलं पाऊल उचलतोय की या शहरामध्ये एक ब्ल्यू प्रिंट तयार करून शहराचं पूर्ण विजन लोकांसमोर ठेवून प्रत्येक प्रभागामध्ये किमान 2-3 कामं अशी करायची की जी तिथल्या नागरिकांना सर्व उपयोगी येतील आणि त्यामुळं बदलापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि चांगलं होईल असा आम्ही प्रयत्न करतोय. तर आपण बघू शकतो की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अगदी उत्साहाचं वातावरण आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी बदलापूर न्यूज नक्की फॉलो करा. व्हिडिओ जर्नलिस्ट निधी उमरान यासोबत मी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज, बदलापूर.